हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण कॉर्न पनीर कटलेट तयार केले आहेत ते आज आपण बघत आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कॉर्न पनीर कटलेट आहेत ते तयार केलेले आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहे. तर पावसाळ्यात बाजारामध्ये असे स्वीट कॉर्न मका मिळते, ते आपण आता पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून उकळून घेणार आहे. मक्याची कणसे सोलून उकळून घेतली तरी चालतील. 4-5 मिनटे फक्त स्वीट कॉर्न आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेच चाळणीमध्ये याप्रमाणे नितळून घेतले आहे. स्वीट कॉर्न थोडा थोडा चॉपरमध्ये घालून बारीक केलेला आहे. यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे. 4-5 छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत, तेही आपण चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, तेही आपण यामध्ये टाकत आहे. तुम्ही यामध्ये अजून उकळून घेतलेला बटाटा, गाजर, बीन्स अशा भाज्या वाढवू शकता. यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स आणि 1 चमचा ऑर्गेनो घातलेला आहे. यामध्ये धना पावडर घालत आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालत आहे. 2 शिमला मिरची चिरून घेतलेल्या आहेत, त्या आपण यामध्ये घालत आहे. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्याही आपण घालत आहे. आणि पनीर आपण असेच हाताने कुस्करून यामध्ये घालत आहे. घरामध्ये फाटलेल्या दुधापासून तयार केलेले पनीर आहेत, तेही पनीर आपण यामध्ये घालत आहे. आणि यामध्ये आपण थोडेसे चीज खिसून घालत आहे. भाज्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालत आहे. चवीसाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे आणि हे सर्व चांगले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पोह्याचे पीठ किंवा ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लोअर घालून सारण आपल्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर तयार केलेल्या सारणापासून मी पॅटीस तयार केलेले आणि हे राहिलेले सारण आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलेले आणि दुसऱ्या दिवशी मी कटलेट तयार करण्यासाठी घेतलेले आहे. तर याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचे पीठ वापरलेले आहे. तर पहिल्यांदा मी थोडे तांदळाचे पीठ घालून एकत्र मिक्स करून घेतले आणि नंतर परत राहिलेले तांदळाचे पीठ घालून चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये पोह्याचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घालून चण्याचे पीठ किंवा मैदा वापरू शकता. सारण आहे ते चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तांदळाच्या पिठापासून हे कटलेट खूप छान पद्धतीने तयार झालेले आहेत. कटलेटला आपण आपल्या आवडीनुसार आकार द्यायचा आहे. तर टिक्कीगत रोल तयार केले तरी चालतील किंवा गोल चपटे कटलेट तयार करून घेतले तरी चालतील. तर माझ्याकडे 3-4 क्लेच्या शेप आहेत, त्या पद्धतीने मी कटलेटला शेप देत आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे गोल किंवा रोल करून कटलेटला आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व पिठाचे वेगवेगळ्या आकाराचे कटलेट तयार केलेले आहेत. कटलेट आपले सर्व बनवून झालेत. आता त्याच्या कोटिंगसाठी आपण इथे एक स्लरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चमचे मैदा, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून एक पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, अगदीच पातळ आहे, म्हणजे त्याचं कोटिंग अगदी जाड होणार नाही. आता एक एक कटलेट आपण या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे. व्यवस्थित दोन्ही बाजूला कोट करून घ्यायचे आहेत आणि आपण त्याच्यावरती ब्रेड क्रम्स लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट तयार करून घेणार आहे. तयार केलेले कटलेट आपण शेलो फ्राय किंवा डीप फ्राय दोन्ही पद्धतीने करू शकतो. हे कटलेट आपण आहे असे डीप फ्रीजला 15 दिवस स्टोअर करू शकतो. ज्या वेळेला करायचे असेल त्यावेळेला फक्त काढून तेलामध्ये तळून घेतले की तयार होतात. काही कटलेट मी कोणत्याही प्रकारचे कोटिंग न करता तळून घेतलेले आहेत. कटलेट दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण आलटून पलटून तळून घेतलेले आहेत. माझ्या मुलांना कटलेट हा प्रकार खूप आवडतो. तुमच्या मुलांना आवडतो की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. कटलेटला ब्रेड क्रम्सचे कोटिंग तयार करून आपण कटलेट तयार करून घेतलेले आहेत. ते कटलेट आपण आता गरम तेलामध्ये तळून घेत आहे. कटलेट दोन्ही बाजूनी तळून झाल्यानंतर आणि त्याला छानसा कलर आल्यानंतर आपण कटलेट काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व तयार केलेले कटलेट तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण छानसा कलर आल्यानंतर कटलेट तळून काढलेले आहेत. अशा पद्धतीने कॉर्न पनीर चीज घालून कटलेट तयार केलेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.
चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.